श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला 26 जून ते 4 जुलैपर्यंत जी चैत्र नवरात्री आहे, चैत्र नवरात्री नाही, गुप्त नवरात्री आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 9 दिवसामध्ये काय साधना करायची आहे किंवा काय उपाय करायचे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या वर्षभरामध्ये 4 नवरात्री असतात, त्याच्यामध्ये 2 नवरात्रीचे आपण खूप धूमधाम, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो अगदी आनंदाने, उत्साहाने साजरा करत असतो. त्या नवरात्रीमध्ये सुद्धा मी हे व्हिडिओ चॅनलवरती टाकते की ही साधना करायची आहे. तीच साधना दर दर नवरात्रीला मी करत असते आणि तुम्हालाही चॅनलवरती सांगत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच साधना सांगणार आहे. कारण ह्या गुप्त नवरात्रीमध्ये जेवढे आपण साधना करू किंवा जेवढे उपाय करू ते डबल चौबल किंवा अजून कितीतरी पटीने त्याचे आपल्याला परत मिळतात किंवा ते आपल्याला फलतात. त्याचा आपल्या आयुष्यावरती चांगला प्रभाव होतो. त्याच्यामुळे ह्या गुप्त नवरात्रीमध्ये जेवढं तुम्ही साधना कराल, जेवढे तुम्ही लक्ष्मी मातेला आळवाल, तिची प्रार्थना कराल, तिला विनंती कराल, तेवढ्यात तुमच्याकडे लक्ष्मीचा फ्लो वाढेल किंवा लक्ष्मीची आवक तुमची वाढेल. तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल. तुम्हाला घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी मिळेल. 26 जूनपासून सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला घरामध्ये होम करायचा आहे. होम करायचा आहे, त्याच्यासोबतच होम करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी फक्त अर्धा तास लागेल. होमची सामग्री तर तुम्हाला कोणत्याही जे ते अगरबत्ती, कापूर वगैरे मिळतो त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर ती होमचं साहित्य आणायचं आहे. त्याच्याने आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी होम करायचा आहे. त्याच्यासाठी फक्त नियम हाच आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही होम करताय किंवा हे 9 दिवस तुम्हाला सात्विक राहायचं आहे. म्हणजे जास्त भांडण वगैरे, क्लेश वगैरे करायचा नाही आणि मुख्य म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही आहे. आणि तुम्हाला हा होम करताना ज्या वेळेला तुम्ही हा होम केला म्हणजे तुम्हाला स्वतःला बघायचं आहे की तुम्हाला कोणती वेळ कम्फर्टेबल आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेमध्ये हा होम रोज 9 दिवस त्याच वेळेला तुम्हाला करायचा आहे. ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही जर 9 वाजता केला सकाळी, तर तुम्हाला 9 दिवस 9 वाजताच करायचा आहे किंवा रात्री 12ला जर तुम्ही होम केला तर 9 दिवस तुम्हाला त्याच वेळेला करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. तर तेव्हाच तुम्हाला त्याचे अजून चांगला प्रभावीपणे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. होम जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. जो आपल्या मंदिरामध्ये दिवा असतो तोच दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे थोडंसं आणि वाटीमध्ये सुद्धा बाजूला थोडं तूप घ्यायचं आहे. फक्त तो दिवा पाटावर ठेवायचा आहे, खाली ठेवायचा नाही. त्या दिव्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुपाने थोडी थोडी त्याला आहुती द्यायची आहे. आणि मी जो मंत्र सांगते तो होम करताना सुद्धा तुम्हाला तोच बोलायचा आहे आणि दिव्याचा जरी तुम्ही होम करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला तोच बोलायचा किंवा तेही तुम्हाला जमत नसेल, खूपच धावपळीचं आयुष्य आहे, त्याच्यामुळे कोणाला जमेल ना जमेल किंवा कोणी फ्लॅटमध्ये राहत असतं तिथे तुम्हाला धूप वगैरे करायचा नाही किंवा होम करायचा नाही आहे, तर तुम्हाला फक्त रोज एक माळ या मंत्राची जपायची आहे. ती माळ ती सुद्धा तुम्हाला त्याच टायमिंगमध्ये करायचं आहे. म्हणजे ज्या टायमिंगला तुम्ही एक दिवस पहिल्या दिवशी कराल त्याच टायमिंगला तुम्हाला 9 दिवस या माळेचा जप करायचा आहे 108 वेळा. होम केला तरी 108 वेळा आहुती द्यायची आहे. दिव्यामध्ये जरी तुम्ही होम करणार असाल, दीपक होम करणार असाल तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला 108 वेळाच करायचा आहे. तर हा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी मम सिद्धी कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र तुम्ही लिहून घ्या आणि तो मंत्र तुम्हाला 9 दिवस बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो हे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. कारण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हाच आपल्याला त्याची अनुभूती येते. दुसऱ्याने सांगून त्याचा काहीही उपयोग नाही किंवा दुसऱ्याने जीव तोडून कितीही सांगितलं तरी आपल्याला जेव्हा आपण स्वतः मरू तेव्हाच आपल्याला स्वर्ग दिसणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला खूप आतल्या एकदम अंतःकरणाने तुम्हाला सांगते की तुम्ही हा उपाय नक्की करा.
ह्याच्याने खूप फरक पडतो. हा माझ्या गुरूंनी दिलेला, माझ्या स्वामी समर्थांनी दिलेला उपाय आहे असंच समजा. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही नाही आणि मी काही सांगते हे मी स्वतः सांगत नाही. स्वामीच माझ्या तोंडून सांगून घेत आहेत किंवा बोलून घेत आहेत. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्यांच्या प्रेरणेशिवाय कुणीही काहीही करू शकत नाही. जेव्हा त्यांची प्रेरणा येते, त्यांची आपल्याला संमती मिळते, तेव्हाच आपण पाऊल पुढे टाकतो आणि तेव्हाच आपण काहीतरी करायचा निर्णय घेतो आणि निर्धार घेतो. ते आपल्याला वाट मोकळी करून देतात, मार्ग दाखवतात आणि ते बोट धरून आपल्याला चालायलासुद्धा शिकवतात. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. 9 दिवस गुप्त नवरात्रीचे खूप 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 ह्याचा लाभ होतो. तर तुम्ही ह्याचा लाभ नक्की घ्या, असंच मी सांगेन. त्याच्यानंतर तुम्हाला अजून गुप्त नवरात्रीमध्ये जर मूल होत नाही आहे, तुम्हाला कोणाच्या मुलाचं लग्न होत नाही आहे, कोणाचा आजारपण आहे, या 9 दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी जर इच्छा धरून तुम्ही प्रार्थना केलीत किंवा हे केलं तर सेवा केली, तर ती तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. हे 100% खरं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या 9 दिवसांची जी महती असते, जी पॉवर असते, ती बाकीच्या अशा सामान्य दिवसामध्ये नसते. कारण हा मुहूर्त असतो गुप्त नवरात्रीचा आणि ही गोष्ट कोणालाही सांगायची नसते की मी कोणती देवीची सेवा करते किंवा मी कोणतं काम करते. कोणालाही गुप्त म्हणूनच त्याला गुप्त नवरात्री म्हणतात. या नवरात्रीमध्ये जी आपण साधना करू ती गुप्तच ठेवायची असते. त्याच्यामुळे ही तुम्ही सेवा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब करा असं म्हणण्यापेक्षा तुम्ही नक्की 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 हा उपाय करून बघा आणि काय फरक पडतो ते नक्की तुम्हालाच स्वतःला कळेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छोट्याशा पण प्रभावी उपायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.